नशामुक्त नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत राजस्थानातील एका संशयिताला अटक केली आहे। आरोपीकडून 51.073 किलो डोडा, अफूची बोंडे व चुरा आणि इतर मुद्देमाल असा एकूण 8,83,495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान प्रभारी अधिकारी सचिन चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पंचवटीतील दत्तनगर पेठ रोड परिसरात सापळा रचण्यात आला। घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात डोडा जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुभाष मंगळाराम बिश्नोई, वय 42 असून तो मूळचा राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। तो गेल्या 10 वर्षांपासून पंचवटी परिसरात वास्तव्यास असून गॅस रिपेअरिंगचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपी विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त केलेला अंमली पदार्थ नाशिकमध्ये कोणाला पुरवला जाणार होता, त्यामागील रॅकेट आणि इतर संबंधित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे केली असून या कारवाईमुळे नाशिकमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे।